सर्व उपस्थितांचे व व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत। खरं तर मनोगत हे लिहून आणण्याची प्रथा नाही, तरीही मला जे सांगायचं आहे त्याच्यापेक्षा वेगळंच बऱ्याच वेळेला सांगितलं जातं। विशेषतः जेव्हा स्टेजवर तुम्ही एवढ्या मोठ्या डायसवर येता तेव्हा जे बोलायचं आहे ते सोडून किंवा त्यातलं फक्त 30-40% सांगितलं जातं। म्हणून मी माझं मनोगत लिहून आणलेलं आहे आणि सर्वांच्या परवानगीनं मी ते वाचून दाखवतो। 13 वर्षानंतर या नवीन रुग्णालयाच्या उद्घाटनानिमित्त मनात अनेक विचारांचे काहूर माजलेले आहे। खरं तर 18 फेब्रुवारी 2016 रोजी यशवंत न्यूरोसर्जरी व ट्रॉमा सेंटर या जुन्या रुग्णालयाचे उद्घाटन भारतातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन कैलासवासी डॉक्टर भगवती यांच्या हस्ते झाल्यानंतर 6 महिन्यातच ते अपुरे पडू लागले व जागेची कमतरता जाणवू लागली। तेव्हापासून या नवीन रुग्णालयाची धूसर संकल्पना व चित्र मनात आकार घेऊ लागले। ते पूर्ण होण्यास हा 13 वर्षाचा कालावधी लागला। या रुग्णालयाच्या उभारणी मागची खरी प्रेरणा किंवा आस ही 2003 साली न्यूरोसर्जरीची प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर छोट्या छोट्या कमतरतांमुळे रुग्णांना व आम्हाला पदोपदी कराव्या लागणाऱ्या तडजोडीतून निर्माण झाली। ज्या ज्या गोष्टींची कमतरता जुन्या रुग्णालयात जाणवत होती त्या सर्व कमतरता या नवीन रुग्णालयात दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे। उदाहरणच द्यायचं झालं तर म्हसवडचा पेशंट जेव्हा मेंदूला अपघातात मार लागून अथवा रक्तस्राव होऊन मणक्याच्या किंवा ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियेसाठी 2-2 आठवडे महिना ॲडमिट असे, त्यावेळी त्याला झोपायला सोडाच बसायलाही व्यवस्थित जागा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नसे, पण तरीही डॉक्टर आपलं पेशंट बरा करणार आहे या विश्वासावर आशेवर रुग्णालयाच्या पोर्चमध्ये पोत्यावर झोपून राऊंडच्या वेळी मी पेशंटबद्दल काय सांगतो याची वाट पाहत असे। अशा वेळेस माणूस म्हणून असलेला मूलभूत अधिकारसुद्धा आपण त्यांना देऊ शकत नाही याची सल सतत मनावर आघात करत असे। मग अपघातातील तरुण माणूस यशस्वी शस्त्रक्रियेनंतर सुधारत असताना हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शनमुळे त्याची काही वेळेस प्रकृती खालावत असे, तेव्हा तर मला व माझ्या ICU टीमला होणारा दुःखाला पारावार उरत नसे। यावर कोणत्याही न्यूरोसर्जनकडे किंवा डॉक्टरकडे 2च मार्ग असतात। एक तर असे पेशंट ॲडमिट करायचे कमी करून किंवा बंद करून प्रॅक्टिस कमी करत सेमी रिटायरमेंट घेणे, अथवा प्रगतीचा ध्यास घेऊन सर्व शक्तीनिशी उणिवावर मात करणे। मी दुसरा मार्ग निवडला आहे। मला माझे अनेक वर्गमित्र डॉक्टर मित्र या रुग्णालयाचं काम सुरू झाल्यापासून एकच प्रश्न विचारत असत। गेली 5 वर्ष हा प्रश्न मी त्यांच्याकडून ऐकतोय की तू हे कशासाठी करतोयस। मला वाटतं मी या प्रश्नाचं विवेचनात साधं सोपं उत्तर दिलेलं आहे। माणसाचं माणूसपण हे चांगल्याच्या ध्यासामध्ये आहे, त्याचं अस्तित्वच मुळी प्रगतीच्या वाटा ढुंडाळण्यात आहे। एकदा नवीन रुग्णालयाच्या उभारणीचा विचार पक्का झाल्यानंतर त्याच्या आर्थिक बाजूंची मांडामांड सुरू झाली। अशा प्रकारच्या रुग्णालयास लागणारी एकरभर जागा कोणत्याही ट्रस्ट अथवा सरकारी योजनेतून मिळावी लागते। आम्ही त्या आघाडीवरही यशस्वी होऊ शकलो नाही। त्याला लागणारा जो बोलकेपणा असतो त्याची उणीव आमच्यात आहे, अथवा शहराच्या मध्यवस्तीपासून बरीच दूरची जागा निवडावी लागते। सुदैवाने योग जुळून यावा तशी ही अडचण 2014 साली चुटकीसरशी सुटली व 5 वर्षाच्या जागा शोधण्याच्या मोहिमेला पूर्णविराम मिळाला। या 5 वर्षात सातारा शहरातील सर्व प्लॉट्स मी बघून झाले होते आणि सर्व बांधकाम व्यावसायिक व इस्टेट एजंटांशी माझी चांगलीच ओळख झाली होती। तोपर्यंत माझा आणि त्यांचा फारसा संबंध नव्हता। सहकारी तत्वावर उभारणी झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक रुग्णालयांचा अभ्यास करता काही सन्मान्य अपवाद वगळता अशा रुग्णालयांचा बहुतेक वेळेस फज्जा उडाल्याचे लक्षात आले। त्याचे कारण निर्णय राबवण्यापेक्षा सहकारी संस्थांमध्ये किंवा कंपनी ॲक्टमध्ये निर्णय घेण्यातच जास्त शक्ती खर्च होते व शेवटी यशापयशाच्या उत्तरदायित्वासाठी कोणच उभा नसतो। त्यामुळे एकलाच चलो रे या उक्तीप्रमाणे 2.5 वर्षे वाटचाल करून रुग्णालय पूर्णत्वास नेले आहे। एखादा कलाकार त्याच्या सर्वोत्तम कलाकृतीकडे ज्या तृप्ततेच्या नजरेने पाहतो व त्यात हरवून जातो, तशी तृप्तता मी गेले आठवडाभर अनुभवतोय। एखाद्या डॉक्टरने अथवा डॉक्टरांच्या चमूने नवीन रुग्णालय बांधलं की ते जास्त व अधिकाधिक पैसे कमवण्यासाठी असं गृहीत धरलं जातं। तसं बोलून जरी दाखवलं नाही तरी समाजाच्या देहबोलीतून ते व्यक्त होत असते आणि विरोधाभास म्हणजे
उद्घाटनाच्या कार्यक्रमात सर्वांना त्या डॉक्टरचं खरं खोटं भरपूर कौतुक करावं लागतं. समाजसेवा, समाजाचं देणं, सेवाभावी वृत्ती असे पोकळ शब्द वापरावे लागतात. वस्तुस्थिती अशी आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा रुग्णांना जीवघेण्या अवस्थेतून बरे करण्यासाठी होतो. त्याचबरोबर आजच्या खुल्या अर्थव्यवस्थेत हे तंत्रज्ञान व त्यासाठी लागणारे व्यवस्थापन यासाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागते. अशा उपचारांचा भार हा रुग्णांवर पडणे स्वाभाविक असते. हे वास्तव नीटपणे समजून घेतले पाहिजे. परंतु तसे न करता अशी रुग्णालये निव्वळ पैसे उकळण्यासाठीच असतात असे समजणे व डॉक्टर्सने ते फक्त पैसे कमवण्याचे साधन समजणे हे दोन्ही दृष्टिकोन चुकीचेच आहेत. मी व माझ्या टीमच्या वतीने जास्तीत जास्त विवेकपूर्ण रीतीने उपचार करण्याची व रुग्ण बरे करण्यासाठी काम करत राहण्याची हमी देतो. सरते शेवटी या 18 वर्षाच्या पळापळीत माझे सर्व कुटुंबीय व विशेषतः माझ्या पत्नीची मोलाची साथ लाभली. उद्यापासून हा नवीन प्रवास माझे रुग्णालयीन कर्मचारी, सहकारी डॉक्टर्स, रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्या साथीने सुरू होत आहे. तत्पूर्वी मी सर्वांसमोर सार्वजनिक माफी मागतो. माफी यासाठी की कोणत्याही डॉक्टरला व विशेषतः सर्जनला मला खूप आनंद होतोय की अनिल पाटीलनी मला उद्घाटन सोहळ्यासाठी इथे बोलवलं. मी न्यूरोसर्जरी 75 साली केली. त्या काळी CT स्कॅन नव्हता, MRI नव्हता. आम्ही एकदम क्रूड अशी सर्जरी करत होतो. आता आपण ऐकलत त्यांच्याकडे काय काय साधनं आहेत. CT स्कॅन, MRI तर आहेतच, पण जी ॲक्च्युअल सर्जरीसाठी जी लागतात त्याच्यात मुख्य म्हणजे न्यूरो नॅव्हिगेशन. मेंदू हा फार सेन्सिटिव्ह भाग असतो. समजा एक ट्यूमर ज्या भागाने आपण बोलतो त्या ठिकाणी आहे आणि तो ट्यूमर काढला तर पेशंटचं बोलणं, वाचा बंद होते. आता या न्यूरो नॅव्हिगेशन या मशीनद्वारे आपण एक्झॅक्टली ठरवू शकतो की मोटर एरिया, हात हलवायचा एरिया, स्पीच एरिया कुठे आहे आणि तो बरोबर त्याला डॅमेज, इजा होऊ नये अशा प्रकारे ऑपरेशन करू शकतो. त्यांनी सांगितलं की इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये खूप असते. ते एक यंत्र जवळजवळ 1.5 कोटीचं, मला वाटतं 1.5 कोटीचं, 1.25 कोटीचं असावं ते. म्हणजे या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. तर मला खूप आनंद होतोय की डॉक्टर पाटील यांनी न्यूरो नॅव्हिगेशन, क्युजा, ड्रिल्स या सगळ्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मी बघतो हॉस्पिटल सुरू करतात पण हे सगळं नसतं आणि त्यामुळे जी सर्जरी होते ती एकदम क्रूड होते. आता या सगळ्याच्या सहाय्याने डॉक्टर पाटील, माझी खात्री आहे, साताऱ्याच्या आणि साताऱ्याच्या भोवतालच्या पेशंटसाठी एकदम एक्सपर्ट सेफ सर्जरी करू शकतील. तर माझ्या त्यांना सगळ्या शुभेच्छा या नवीन प्रकल्पाकरता. हल्ली प्रत्येक घरामध्ये टेलिव्हिजन असतो, प्रत्येकाकडे कॉम्प्युटर असतो आणि खिशामध्ये असतो सेलफोन. आणि मग आपल्याला वाटतं की आपल्या जगाशी कॉन्टॅक्ट आहे, पण तो माणूस हल्ली माणसाला भेटत नाही. 1960 साली मी इंग्लंडमध्ये असताना आमचे ॲनेस्थेटिस्ट म्हणाले, डॉक्टर श्रीखंडे, आमच्या घरी टेलिव्हिजन येऊन 5 वर्ष झाली आणि घरामध्ये टेलिव्हिजन आला आणि माझं बाजूचं बोलणं बंद झालं. दिस इज वॉट टेक्नॉलॉजी कॅन डू. आमच्या आता CT स्कॅन आहे, अल्ट्रासाऊंड आहे, सगळ्या कुठे आहेत, परंतु पेशंट डॉक्टरला भेटतच नाही. आला की तपासण्या सुरू होतात आणि ज्या पेशंटच्या मनामध्ये जी अस्वस्थता असते, त्याला भीती असते, तो काय खातो, कसं खातो, काय करतो, त्या झोप येते का नाही यावढी कधी स्कॅनमध्ये दिसत नाही. याकरता रुग्ण आणि पेशंटबरोबर संवाद झाला पाहिजे. हल्ली तो वाद होत नाही आहे. रुग्णाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि म्हणून मला चांगलं वाटते
की डॉक्टर एकत्र एकट्याला आता काम झेपणं अशक्य आहे, तर डॉक्टर एकत्र यावेळेला फार छान वाटते. एकमेकास सहाय्य करू अवघेच सुपंथ ज्या डॉक्टर काम करते त्याची खात्री वाटते मला. एक त्यात ठेवायचं की कुठलंही सरकार लोकांच्या वैद्यकीय सेवा पूर्ण करण्याकरता शक्य नसतं. इंग्लंडमध्ये देखील थांबावं लागतं. तर थांबावं लागणं हा महत्त्वाचा भाग असतो. आणि डॉक्टर पैसे मागे लागला ही जी चुकीची कल्पना आहे. कारण प्रत्येक पैसे मागे आहे, पण काही डॉक्टर होतं नाही आहे, तर मी एक आहे. माझ्या वडिलांनी असं होतं की किशोर तू सर्वसामान्य माणसाचा असामान्य सर्जन हो. तेव्हा आपल्या समाजामध्ये उत्तम डॉक्टर आहेत, त्यांचं कौतुक करत चला. नाही तर टीका करणं फार सोपं असतं. या जगाने मला वाटतं हजारो डॉक्टर आपल्या देशामध्ये काम करत आहेत पैसा विचार न करता. त्यात बाबा आमटेचं काम सुरू आहे, यांचं काम सुरू आहे, अभय बंगाचं काम सुरू आहे. पण त्याच्याप्रमाणे अनेक लोक हल्ली उत्तम काम करणारे लोक आहेत. तर कृपा करून टीका करू नका. चांगले डॉक्टर दिसतील तर कौतुक करा. आणि शेवटी असं आहे की टीका करून गोष्टी सुधारत नाहीत. हल्ली मी होतो डॉक्टर खोऱ्याने पैसे मिळतात. डॉक्टरला खोरं माहीत नसतं, ते पैसे काढता शक्य नसतं. मी सांगतो मग आता वय 88 आहे जवळजवळ. त्यार्थ काय करणं भाग आहे की माझी तब्येती गव्हर्नमेंटची जबाबदारी नाही आहे. रोज व्यायाम घेत चला, वजन वाढून देऊ नका, भरपूर पालेभाज्या खा, फळं खा आणि डोकं शांत ठेवा. जर डोकं शांत राहिलं, मन शांत ठेवलं तर तब्येत छान राहते. माझं मत नाही, हा माझा अनुभव आहे. तर कृपा करून ध्यान ठेवा की तुमचं शरीर ही तुमची जबाबदारी आहे, ती पार पडणं महत्त्वाचं आहे. मी एकटा काय करणं लोक म्हणतात, तो एकट्याने सर्व इतिहास घडवलेला आहे. शिवाजी महाराज एकटेच होते आणि रमाकांत आचरेकर एकटेच होते. त्यांनी मोठं काम केलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की लहानशा गोष्टी करता तक्रारी करता डॉक्टरकडे भेटायचं कारण नाही आहे. बहुतेक कित्येक लहानशा अडचणी आपोआप बऱ्या होत असतात. आणि जर झालं तर मग वेळेपासून स्वतः तब्येत नीट ठेवत चला. मला आज बोलायला फार छान वाटलं. खूप तुम्ही संख्येने मोठे आले आहात. पण एक मात्र मला प्लीज सांगा आजपासून की तब्येत काळजी तुम्ही घेणार आहात. व्यायाम मी अजून चालतो रोज 1.5 मैल, घरामध्ये सायकलिंग करतो अर्धा तास आणि मुंबईमध्ये गारपणे आंघोळ करतो अजून. तर कृपा करून आधी केले मग सांगितले तर मला हात वर करून सांगा की तुम्ही रोज व्यायाम करणार का नाही. हात वर करा. व्यायाम करणार आजपासून सुरू करा आणि आमच्यापासून दूर राहा. धन्यवाद. आज या ठिकाणी डॉक्टर अनिल पाटलांच्या प्रयत्नातनं आज अतिशय सुसज्ज असं न्यूरोच्या बाबतीमध्ये, न्यूरो सर्जरीच्या बाबतीमध्ये सुसज्ज असणारं हॉस्पिटल यशवंत हॉस्पिटल पवारसाहेबांच्या हस्ते उद्घाटन होऊन आज रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झालेलं आहे. आज खरं म्हणजे या कार्यक्रमाला पवारसाहेबच आले पाहिजेत ही डॉक्टर साहेबांच्या वडिलांची इच्छा होती. त्यांचा हट्ट होता की हॉस्पिटलचं उद्घाटन करायचं तर शरद पवार साहेबांच्या हस्तेच करायचं. कारण रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळं पवारसाहेबांचा रयतशी असणारा जे संबंध किंवा जे नातं आहे सगळ्या याच्यामुळं त्यांची एक इच्छा होती की हे उद्घाटन साहेबांच्या हस्ते झालं पाहिजे. आणि साहेबांनी हे वेळ दिला. त्यांच्या गडबडीच्या ह्याच्यामध्ये केवळ या एका कार्यक्रमासाठी साहेब पुण्यावरनं सातारला आलेत आणि परत ते जाणार आहेत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना डॉक्टरांचं मूळ गाव सांगली हे भिलवडी आहे आणि शेतकरी कुटुंबातला मातीशी संबंध असणारा मुलगा आज डॉक्टर झाला आहे. साताऱ्यातलं मला वाटतं न्यूरो सर्जरीमधलं सगळ्यात टॉपमोस्ट असं नाव किंवा एकमेव नाव जर घेतलं तर डॉक्टर अनिल पाटलांचंच घेतलं जातं ही वस्तुस्थिती आहे. आणि आज सुसज्ज असं हॉस्पिटल त्यांनी आपल्या सातारकरांसाठी सुरू केलेलं आहे. नक्कीच डॉक्टर साहेब थोडे भावूक पण आहेत हे आपण बघितलं. म्हणजे जरी सर्जन असले तरी नक्कीच हळव्या मनाचे आहेत पण सर्जन चांगले आहेत.
डॉक्टर साहेब तुम्ही जरी म्हटलं असला किंवा बाकीच्यांनी जरी सांगितलं असलं की डॉक्टर खोऱ्यानं पैसे ओढतात असं लोक म्हणतात, पण अनिल पाटलांच्या बाबतीमध्ये मी सांगू शकतो की अगदी काही पेशंट असे पण होते की ज्यांची परिस्थिती नव्हती, पण परळी भागातल्या काही पेशंटचे 1 रुपयासुद्धा डॉक्टर साहेबांनी त्यांच्याकडनं घेतला नाही. त्यांचे ऑपरेशन करून त्यांना इथनं जाऊन दिलं, हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि म्हणून आज अशा पद्धतीनं आणि कुठेही कधीही फोन केला तरी डॉक्टर साहेब आपल्या पेशंटसाठी म्हणा किंवा जे काय असेल त्यासाठी हजर असतात. ह्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. आणि म्हणून नक्कीच डॉक्टर साहेब अनिल पाटलांना सातारकरांच्या शुभेच्छा आहेत, आमच्या शुभेच्छा आहेत. आज पवार साहेबांचा आशीर्वाद या हॉस्पिटलला लाभलेला आहे. त्यात यशवंत नाव आहे या हॉस्पिटलचं, ते पण आहे, कारण या सातारा जिल्ह्याची पण ओळख यशवंतराव चव्हाणांपासून आहे. त्यामुळं नक्कीच डॉक्टर साहेब या हॉस्पिटलमध्ये म्हणजे यश आपल्याला चांगल्या पद्धतीनं लाभलंच, याबद्दल आम्हाला कोणाला शंका नाही. मी डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सौ शुभांगी पाटील आणि त्यांचे सर्व या टीममधले सगळे जे मेंबर आहेत सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांची आता कन्या पण डॉक्टर झाली आहे. थोड्या दिवसानंतर नाही म्हटलं तरी इथला चार्ज हा त्यांच्याकडंच, कन्येकडंच जाणार आहे. मागं पण अनिल पाटलांनी सांगितले की आता मी काही जास्त दिवस आता हे बघत बसणार नाही, आता म्हणले उभं केलेलं आहे, आता पुढं म्हणले, त्यामुळं थोड्या दिवसात इथलं सगळं तिलाच बघायला लागणार आहे. त्यामुळे तिला पण मनापासून शुभेच्छा देतो आणि माझा इथं सत्कार केला त्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनिल पाटलांच्या आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या यशवंत हॉस्पिटलच्या उद्घाटनाकरता आवर्जून आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय पवारसाहेब, सातारचे आमदार शिवेंद्रराजे, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, या व्यासपीठावरती आवर्जून या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले सिनियर डॉक्टर अनिल कारापूरकर, त्याचबरोबर डॉक्टर श्रीखंडे सर आणि संपूर्ण ह्या यशवंत हॉस्पिटलचा स्टाफ, उपस्थित सर्व आपण या ठिकाणी या कार्यक्रमाकरता आवर्जून असलेले सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, मगाशी अनिल पाटलांनी त्यांच्या मोजक्या शब्दांमध्ये त्यांच्या जीवनाची वाटचाल कशी सुरू झाली याबद्दल त्यांच्या मनोगतात त्यांनी सांगितलं. फार जवळनं अनिल पाटलांना मी बघितले, माझे जवळचे मित्रसुद्धा आहेत. शिवेंद्रराजेंनी जे सांगितलं की डॉक्टर अनिल पाटील आणि असे बरेच डॉक्टर्स आहेत की त्यांचा एक सोशल आउटलुक असतो आणि तो नजरेआड होता कामा नये किंवा आपण केला नाही पाहिजे. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त जर लोकांचा मृत्यू होत असेल तर तो ॲक्सिडेंटमध्ये होतो. म्हणजे सीमेवरती देखील ज्या जवानांचा मृत्यू होतो त्याच्या कित्येक पटीने ह्या संपूर्ण रोड ॲक्सिडेंट्स किंवा वेगवेगळ्या ॲक्सिडेंट्समध्ये जी संख्या पाहिली तर त्या प्रचंड मोठी आहे. आणि एक चांगल्या प्रकारचं त्याकरता चांगल्या प्रकारचं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची सातारला गरज होती. या अगोदर अनिल पाटील यांचा दवाखाना होता पण जागा अपुरी होती.
कारण आज एवढी सुंदर अशी ही वास्तू त्यांनी जी उभी केली आहे, तर तब्बल 100 बेडचं हॉस्पिटल आहे आणि मला वाटते पश्चिम महाराष्ट्रात कुठं नसेल असं लेटेस्ट MRIचं 1.5 टेस्लाचं मशीन आहे. त्याचबरोबर ॲडव्हान्स नॅव्हिगेशनचं मशीन त्यांनी आणलेलं आहे. हे सांगणं गरजेचं याच्याकरता आहे कारण लोकांना माहिती पाहिजे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा किंवा ॲक्सिडेंट भविष्यकाळात खरं तर होऊ नये, पण चुकून झाला तर आज पुणे मुंबईला जायची काही आवश्यकता नाही आहे. आपल्या इथं अनिल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं सुसज्ज असं यशवंत हॉस्पिटल या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला त्यांच्या संपूर्ण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाईल. मात्र आपण एक विचार करणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळात एक फॅशन झाली आहे आणि ती तितकीशी योग्य नाही म्हणण्यापेक्षा त्याचा मी निषेध करतो. प्रत्येकाला वाटतं की जेव्हा आपण एखादा रुग्ण आपलं पेशंट घेऊन येतो, तो पेशंट बरा व्हावा अशी त्यांच्या कुटुंबाची जरी भावना असली आणि डॉक्टरांची जरी असली, पण त्याला इम्पॅक्ट किती झाला आहे, त्याची जखम किती आहे आणि त्यामुळं प्रयत्न हा हे डॉक्टर करू शकतात. पण जर मोठ्या प्रमाणात जर इम्पॅक्ट झाला असेल तर शेवटी नशिबाचा भाग आहे. अशा वेळेस अनेकदा आपण वाचतो की लोक जमाव जमतो आणि कोणीतरी मग पुढाकार घेतो, हॉस्पिटलची नासधूस करतात. त्याचबरोबर डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफला मारहाण करतात. हे कुठंतरी आपण आता थांबलं पाहिजे आणि याकरता केवळ अनिल पाटलांनाच नाही तर जेवढे या संपूर्ण शहरामध्ये असतील, या भागात असतील, मतदारसंघात असतील, जेवढे डॉक्टर्स आहेत त्या सर्व डॉक्टरांच्या पाठीशी खंबीरपणे मी पहिलाही होतो आणि आजही आणि भविष्यात नक्कीच राहणार आहे. कारण ज्या इन्स्पिरेशननी, ज्या हेतूनी, ज्या विचारांनी हे काम करत असतात सर्व डॉक्टर, आणि असं जर काय घडलं तर मन खचतं आणि मग नैराश्य पण येतं. कधीकधी डिप्रेशनसुद्धा येतं आणि मग आपण पाहतो की डिप्रेशन आल्यानंतर संपूर्ण त्या हॉस्पिटलकडं दुर्लक्ष केलं जातं आणि मग एवढी सुंदर वास्तूसुद्धा एक फक्त हॉस्पिटलच राहून जाईल असं होऊन देऊ नका. मला आवर्जून ह्या संपूर्ण या कार्यक्रमाचं औचित्य जे आहे ते त्याला अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं की 12 फेब्रुवारीला पाटणला, 15 फेब्रुवारीला वाई मिशन हॉस्पिटल, 18 फेब्रुवारी कोरेगाव. आपण ह्या ठिकाणी म्हणजे जिल्ह्यातलं पहिल्यांदाच असं 3 ठिकाणी एक दिवसाचे सुपर स्पेशालिटी फ्री इन्व्हेस्टिगेशन्स असं एक कॅम्प, असे 3 कॅम्पांचं आपण नियोजन करत आहोत. हे सांगण्याचं मतितार्थ एवढाच की बरेचसे
डॉक्टर्स या ठिकाणी आहेत. आपलं एक सोशल आउटलुक म्हणून आपण त्याच्यात सहभागी व्हावं. डॉक्टर शेखर घोरपडे हे संपूर्ण त्याचं नियोजन करत आहेत. मी त्यांना सांगेन म्हणजे ते आपल्याकडे येतील आणि आपला सहभाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे करण्यामागचं कारण एवढंच आहे की जे दुर्गम भागातले लोक आहेत, ज्यांना असे प्रकारचे त्या लोकांना ह्या सुपर स्पेशालिटी कॅम्पचा फायदा व्हावा. कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे तसं पाहायला गेलं तर शून्य खर्चातच संपूर्ण हे कॅम्प्सचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आज या ठिकाणी मला अनिल पाटलांनी आणि त्यांच्या सर्व टीमनी मला निमंत्रित केलं आणि आपल्या या निमंत्रणामुळं पवारसाहेबांचा आणि सर्व मान्यवरांचा सहवास लाभला. मी स्वतःला धन्य झालं असं समजतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर अनिल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून जास्तीत जास्त ह्या हॉस्पिटलचं नावलौकिक व्हावं आणि अजून ह्या हॉस्पिटलचा मोठ्या प्रमाणावर विस्तार व्हावा, जेणेकरून बाकीच्या जिल्ह्यातनं सुद्धा लोकांनी इथे यावं आणि डॉक्टरांच्या सेवेचा, त्यांच्या संपूर्ण इन्व्हेस्टिगेशनचा सर्व लाभ घ्यावा. एवढंच या प्रसंगी इच्छा व्यक्त करतो. आणि व्यक्तिशः माझ्या वतीने डॉक्टर साहेब, त्यांच्या सविध पत्नी, त्यांच्या मुलीला, त्यांच्या सर्व कुटुंबियांना आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते संसदेतले माझे सहकारी खासदार उदयनराजे भोसले, आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या विधिमंडळातले प्रतिनिधी शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, यांनी या ठिकाणी डॉक्टर पाटील आणि सौ पाटील यांच्या या उपक्रमाला मनापासून आशीर्वाद दिला. ते डॉक्टर श्रीखंडे, डॉक्टर काराभोरकर, डॉक्टर अनिल पाटील, डॉक्टर सौ शिवांगी पाटील, अन्य सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींना, तरुण मित्रांनो, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. रुग्णाची सेवा करण्याच्यासाठी आधुनिक सुविधा हिची गरज असते आणि त्या गरजेची पूर्तता यशवंत हॉस्पिटलमध्ये करण्याच्या संबंधीचा उपक्रम डॉक्टर अनिल पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी हातामध्ये घेतला. एक आधुनिक साधनासह हॉस्पिटल या ठिकाणी उभं केलं आणि मला अशी गंमत वाटली त्यांचं भाषण ऐकल्याच्यानंतर. त्यांनी सांगितलं की शक्यतो या हॉस्पिटलमध्ये यायचा प्रसंग तुमच्या येऊ नये. मी त्यांना आधी विचारलं होतं की एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं, बँक कोणती आहे तुमची आणि बँकेचं काय घेतलं आहे तुम्ही? कारण मोठी हॉस्पिटल उभी करतात, बँकेची मोठी मदत घेतात आणि नंतर बँकेचा हप्ता देण्याच्यासाठी त्यांचं सगळं लक्ष रुग्णांच्यावर असतं. पण त्यांनी सांगितलं की मी काय बँकेचंही ओझं घेतलेलं नाही. जे काही आयुष्यभर कष्ट केले त्या कष्टातून साठवण केली आणि त्या साठवणीतून हे हॉस्पिटल मी या ठिकाणी उभं केलं आहे. त्यामुळे बँकेचा बोजा माझ्यावर फारसा नाही आणि बँकेचा बोजा नसल्यामुळं रुग्णांसुद्धा काही फारसा बोजा पडणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि हा दृष्टिकोन त्यांनी घेतला त्याबद्दल त्यांचं मी खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो. त्यांनी या ठिकाणी 3-4 गोष्टीची सुविधा केलेली आहे.
आणि जे सांगितलं आता उदयनराजेंनी की आता आपल्याला काही पुणे मुंबई मिरज या ठिकाणी जाण्याचा शक्यतो प्रसंग येऊ नये आणि या सुविधा इथं असल्यामुळे साहजिकच त्याचा लाभ आपल्यापैकी जे गरजवंत असतील त्या गरजवंतांना घेण्याच्याबद्दलची स्थिती या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेली आहे. हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर मला अनेक वेळेला अनेक गोष्टीची आठवण होते. डॉक्टर, तुम्ही स्पेशलिस्ट आहात, तुम्ही मल्टीपर्पज हॉस्पिटल या ठिकाणी काढलं आहे. मल्टीपर्पज हॉस्पिटल असतं, पण मल्टीपर्पज किंवा त्या व्याख्येत बसणारा पेशंटही महत्त्वाचा असतो आणि तो पेशंट मी आहे. आणि त्याचं कारण मी गालाचा कॅन्सरला तोंड दिलं, त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं सगळे दात काढले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी दात माझ्या घशात घातले, तेही मी सहन केलं. एक दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला स्टेन बसवायची गरज आहे. म्हणजे काय बसवायचं ते बसवा, स्टेनही बसवला. एकदा कुठतरी असाच पडलो आणि फ्रॅक्चर झाली, त्यामुळे इकडे कमरेच्या खाली रॉड बसवले, त्यामुळे तेही मी सोसतो. आणि मध्यंतरी आपल्या शरीरातलं अशुद्ध रक्त खाली जातं, नंतर पायापासून वर येतं, त्या वेनमध्ये काहीतरी अडथळे आले म्हणून सांगितलं. त्यावेळीसुद्धा उपाययोजना मी करतोय. आणि त्यामुळे तुम्ही स्पेशालिस्ट आहात, मी स्पेशालिस्ट आहे. आणि स्पेशालिस्ट नुसता नाही, या सगळं मी मात करून आपलं काम करत असतो. आणि त्यामुळे साहजिकच मल्टीपर्पज या ठिकाणी गेल्याच्या नंतर मला मनापासून आनंद होतो की आपलंच घर आहे, आपल्यासारख्यांच्यासाठी सुविधा आहे. सुदैवाने रस्त्यावर आहे, सातारा रोडला आहे. आणि माझा अधिक प्रवास या भागामध्ये असतो, विशेषतः सातारमध्ये असतो. आणि त्यामुळे साहजिकच मला अतिशय आनंद आहे की एक चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी त्यांनी काढलं. आणि ते काढत असताना त्यांनी सामाजिक भान ठेवलेलं आहे. त्यांचे वडील यांचं आयुष्य रयत शिक्षण संस्थेमध्ये गेलं. आणि त्यामुळे जो रयतेचा सेवक असतो, त्या रयतेच्या सेवकावर करणारे अण्णांचे काही संस्कार असतात. आणि ते संस्कार म्हणजे लोकांच्याकडं, सामान्य माणसाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून वागण्याच्याबद्दलचा हा त्यांच्यावरचा संस्काराचा भाग असतो. आणि मला वाटतं की ते वडिलांच्या संबंधीचा तो आदर्श पुढच्या पिढीने सुद्धा ठेवला आहे. म्हणूनच त्यांनी सांगितलं की शक्यतो या ठिकाणी येण्याचा प्रसंग तुमच्या येऊ नये. नाही तर असं कोणी डॉक्टर सांगत नाही, सांगत असतात की हॉस्पिटल चांगलं चाललं पाहिजे. आणि चांगलं चाललं पाहिजे म्हणजे अतिशय कठीण परिस्थिती रुग्णावर, पण त्यांनी ती भूमिका त्याच्यामध्ये घेतलेली नाही. या ठिकाणी अतिशय चांगले या क्षेत्रातले डॉक्टर श्रीखंडे कारापूरकर यांनाही बोलवलं. डॉक्टर श्रीखंडे यांचे चिरंजीव डॉक्टर शैलेश श्रीखंडे माझेही डॉक्टर आहेत. आणि त्यामुळं त्यांचं योगदान या क्षेत्रातलं मला पूर्णपणानं माहिती आहे. त्यांनी बरंच मार्गदर्शन केलं. त्यांनी मार्गदर्शन करताना उदयनराजे त्यांनी एक गोष्ट सांगितली आपल्याला की डोकं शांत ठेवा. ते कोणासाठी सांगितलं मला माहिती नाही, पण त्यांची सूचना आपण दोघंही स्वीकार. कारण डॉक्टरचं मार्गदर्शन आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चाललं नाही. ते त्यांनी या ठिकाणी सांगितलं. ऑर्थोपेडिक्सच्या क्षेत्रातली सुविधा या ठिकाणी त्यांनी करून दाखवली. त्याची उपयुक्तता आपल्या सगळ्यांना आहे. आणि त्यामुळे माझी खात्री आहे की डॉक्टर पाटील, सौ पाटील आणि याच्या कन्या या क्षेत्रामध्ये येत आहेत. आणि त्याही पुढे चांगलं हॉस्पिटल चालवतील याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला. नवरासुद्धा डॉक्टर बघा, म्हणजे काम सोपं येईल पुढं करायला.
आणि म्हणून या सगळ्या कामाला आपल्या सगळ्यांची साथ शुभेच्छा मनापासून जाईल, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज एका आणखीन गोष्टीचा मला आनंद या ठिकाणी, हे व्यासपीठ नाही पण तरी हे व्यासपीठ नसलं तरीसुद्धा मी त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. तर मला समोर डॉक्टर अनिल पाटील बसलेत, पाठीमागं गायकवाड दिसत आहेत, रयतेच्यातले अनेक लोक या ठिकाणी दिसत आहेत. काल एक फार चांगलं काम दिल्लीमध्ये झालं. परवा दिवशी 24 तारखेला केंद्र सरकारने महाराष्ट्रामध्ये क्लस्टर युनिव्हर्सिटी या संबंधीची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये 2 ठिकाणी विद्यापीठाचा निर्णय घेतला आणि त्यातला एक सातारा आहे. आणि रयत शिक्षण संस्थेचे या ठिकाणची जी महाविद्यालय आहेत, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गडगे कॉलेज ऑफ कॉमर्स, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ सातारा आणि मला वाटतं कराडचं आहे ना, याच्यावर नाही, कराड नाही याच्यामध्ये, ह्या 3 कॉलेजच्यावर आधारित एक विद्यापीठ काढण्याच्याबद्दलची संकल्पना ती केंद्र सरकारकडे होती आणि ती त्यांनी मान्य केली. आणि 5 वर्षाच्या काळामध्ये विद्यापीठाचा पूर्ण दर्जा या ठिकाणी येईल. त्यासाठी विद्यापीठाचा स्वतंत्र कायदा केला जाईल, त्यासाठी स्वतंत्र कुलगुरू इथं असतील, बाकीचे सगळे विद्यापीठामध्ये जे घटक असतात ते या ठिकाणी असतील आणि याला स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटीचा दर्जा हा या ठिकाणी मिळणार आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांच्या आशीर्वादानं सातारा हा महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारा परिसर आहे आणि त्या ठिकाणी रयतेमध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटकांचं एक स्वप्न होतं की इथं कधीतरी विद्यापीठ नगावं आणि हे रयतेचं विद्यापीठ एका दृष्टीनं त्याचा शुभारंभ लवकरच होतो आहे. आणि येत्या कालच्या 24 तारखेला केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. त्यासाठी लागणारी जवळपास 51 कोटी रुपयाचं अनुदान हेही देण्याच्याबद्दलची भूमिका केंद्र सरकारने मान्य केली. आणि त्याशिवाय आणखीन काही कॉलेजेसला अर्थसहाय्य करण्याच्याबद्दलची भूमिकासुद्धा ही केंद्र सरकारने घेतली. ज्याच्यामध्ये मला वाटतं कराडचं कॉलेज आहे, त्यांना 5 कोटी रुपयाचं अनुदान आहे. आणखीन काही कॉलेजेसला 3 का 4 कॉलेज, आणखीन किती, आणखीन 2 कॉलेजला 5-5 कोटीचं अनुदान केंद्राचा केंद्राने निर्णय घेतलेला आहे. आणि ही एक जी इच्छा होती सगळ्या रयतेमध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांची की आपण विस्तार केला, पण आता आपण गुणवत्ता वाढीच्यासाठी त्याची उंची वाढवण्याच्यासाठी काळजी घेऊ. आणि त्या दृष्टिकोनातून जे धोरण आज देशाच्या पातळीवर घेतलं जातं आहे त्याचा लाभ सातारला करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाचा निर्णय कालच्या 24 तारखेला झाला आहे. हा अतिशय एक आनंदाची गोष्ट आहे. आणि हे काम या ठिकाणी उत्तम रीतीनं आपण करूच. आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सातारचं नाव आणखीन वाढेल कसं याबद्दलची आपण काळजी घेऊ. मला आणखीन एका गोष्टीचा आनंद आहे. मी डॉक्टर पाटलांना विचारलं की तुमचं गाव कोणतं, त्यांनी सांगितलं भिलवली, वांगी भिलवली. वांगी भिलवली म्हणजे आता जरी सांगली असलं तर एकेकाचा तो सातारा जिल्हाच. त्या सातारा जिल्ह्याचे 2 जिल्हे झाले, दक्षिण सातारा, उत्तर सातारा, नंतर सांगली झाला, वेगळा झाला. पण मूळ जो जिल्हा आहे तो सातारा जिल्हा आहे आणि त्यामुळे ते सातारकरच आहे. आणि त्यांनी सगळं काम या ठिकाणी करायचा निर्णय घेतला. याचा अर्थच आहे की सातारकर म्हणून त्यांना अतिशय आस्था साताऱ्याच्या संबंधीची आहे आणि त्यामुळेच हे हॉस्पिटल या ठिकाणी हे केलेलं आहे. भिलवली, वांगी ही गावं स्वातंत्र्याच्या चळवळीत अतिशय मोलाची कामगिरी करणारी आहेत. त्या सवन कालखंडामध्ये नाना पाटील असोत, जी बापू असोत, अनेकांची नावं त्या ठिकाणी घेता येतील, वसंतदादा असोत, या सगळ्या घटकांनी स्वातंत्र्याच्यासाठी, परक्यांना घालवण्याच्यासाठी
अतिशय कष्ट केले, त्याग केला, तुरुंगात पत्करला, असा हा सगळा परिसर आहे. कधी कधी मला गंमत वाटते या सगळ्या भागाचं, मी अनेकदा बोललो आहे सुद्धा, की इथली आमची सगळी माणसं मोठी चमत्कारिक माणसं आहेत. ही काही साधी सुधी नाहीत. कुठं कुठल्या क्षेत्रामध्ये जातील ह्याचा काही भरोसा नाही. मध्यंतरी मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेण्याच्यासाठी केरळमध्ये होतो एक 10-12 दिवसासाठी. आणि कसं कळलं माहिती नाही, 2 दिवसात कळलं काही लोकांना मी इथं आहे. आणि 2-3 दिवसांनी 200-300 लोक आले. आणि सगळे म्हणजे आपल्या खटाव, वांगी विरोधी, आठवाडी या सगळ्या भागात. म्हणजे काय काढलं इकडे, काय करतात तुम्ही? म्हणजे सोनं गाळतो आम्ही. सोनं गाळण्याचा धंदा सबंध देशातला आपल्या लोकांच्या हातामध्ये आहे. आणि ते फक्त केरळमध्ये नाही, तामिळनाडूमध्ये गेलो तिथे भेटतात, लखनौला गेलो तिथे भेटतात, दिल्लीमध्ये गेलो तर तिथे भेटतात, नेपाळला सुद्धा भेटतात आणि श्रीलंकेला सुद्धा भेटतात. विमानातनं खाली उतरलो आणि लोक कोणते कार्यकर्ते एक अधिकारी घ्यायला येत असतात, त्याच्याच मागं कोणते असतो आणि राम साहेब म्हणतो की मी लगेच म्हणतो ही जेताफ आपल्याकडचं आहे. बहुतेक म्हणलं हे काय सोनं घालतो का? हो म्हणते सोनं घालतो. इथं कुठला आहे तर खतावचा आहे किंवा वांगी विरोधीचा आहे. म्हणजे दुष्काळ आहे, पण दुष्काळावर मात करण्याच्या संबंधीची हिंमत या भागातल्या लोकांची आहे. संकटावर मात करायची. ब्रिटिशांचं राज्य होतं, पण त्या ब्रिटिशांच्या एवढ्या ज्यांच्या साम्राज्यात सूर्य मावळत नाही अशा सम्राटांचं राज्यसुद्धा उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीची ताकद ही सातारा, सांगली किंवा वांगी विरोधी या सगळ्या भागातल्या लोकांनी दाखवली. आणि याचं कारण इथं कर्तृत्वाच्या संबंधीची वाहन नाही. काय करतील, कुठं करतील याचा नेम नाही. एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो आणि काही लोक सकाळी भेटायला आले. विचारलं कुठनं आलं, सांगितलं याच भागातून आलो. म्हणजे इथं काय करताय, सोनं गाळतं का? नाही म्हणजे सोनं गाळत नाही. मग तुम्ही करता का? म्हणजे आमची म्हणजे सर्कस आहे. म्हणजे सर्कस? हो म्हणजे आमची सर्कस आहे म्हणजे. आणि त्यांनी सांगितलं मला की आम्ही सर्कस काढली आमच्या बाबाजाऱ्यांनी. म्हणजे सर्कस का काढली? नाही म्हणजे दुष्काळ आहे, कुठे जगायचं, काय करायचं, पाण्याची अडचण आहे. तेव्हा काहीतरी नाव विसरलं, माळी म्हणून ग्रस्त कोणते होतं, भगवान माळी किंवा असं काहीतरी नाव होतं. तर त्यांनी पहिली सर्कस देशातली ही या सातारा जिल्ह्यात त्या कोपऱ्यामध्ये काढली. मी म्हटलं सर्कशीत कसे गेलात? ते म्हणजे काही का होईना, उपाशी मारण्याच्यापेक्षा, भीक मागण्याच्यापेक्षा उद्या मारू, या धोक्यावरनं त्या धोक्यावर, त्या धोक्यावरनं या धोक्यावर, आणि सन्मानानं जगू, सबंध देश पाहू, आमच्या कलेचं दर्शन सबंध देशाला जाऊ. म्हणजे या सगळ्या परिसरातले लोक कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतात. आणि त्याचं महत्त्वाचं कारण रडण्याची प्रवृत्ती या ठिकाणी नाही, परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याच्याबद्दलची आहे. आणि त्यामुळं साहजिकच या सगळ्यांच्या संबंधीची एक प्रकारची आस्था आपल्या सगळ्यांना आहे. आणि अशा सगळ्या परिसरातनं मग डॉक्टर फाटील आले असतील, आणखीन कोणी असतील, हे नक्की यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये इतकींची शंका नाही. आज तशा प्रकारचं काम एक कसलाही पेशंट, किती अवघड अशा प्रकारचा पेशंट असला तरी हार खायची नाही, ही सवय, ही वृत्ती या भागातल्या सगळ्या घटकांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे माझी खात्री आहे की डॉक्टर पाटील, त्यांच्या पत्नी, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सगळे सहकारी, कठीण असलेल्याही आरोग्याच्याबद्दलचा पेशंट या ठिकाणी आला तरी त्या पेशंटची रोगमुक्त होण्याच्या संबंधीची जी काळजी आहे ती काळजी घ्यायच्याबद्दलची खबरदारी त्यांच्याकडून घेतली जाईल. आणि त्या विश्वासाला डॉक्टर आणि त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी निश्चित पात्र ठरतील अशाच प्रकारचा या ठिकाणी विश्वास मी बाळगतो. त्यांच्या या कामाला शुभेच्छा देतो. पेशंट लवकरात लवकर बरं करण्याच्या संबंधीचं त्यांचं जे कसब आहे
त्या कसवाच्या संबंधीचा स्वीकार इतरांनी सुद्धा करावा आणि रुग्णांना अधिक मदत करावी अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.